माजी आमदार श्री कैलास शेठ गोरंट्याल अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक सर्व नगरसेवक, भारतीय जनता पार्टी जालना शहर महानगरपालिका जालना। माजी आमदार तथा भाजपा नेते कैलास गोरंट्याल यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक कैलास गोरंट्याल मित्रमंडळ जालना। नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। या संजीवनी फाउंडेशन स्कूल शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू। जालना शहरात आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेच्या पहिल्या सत्रात विद्रोही कवी आणि विचारवंत दंगलकार नितीन चंदनशिवे यांनी आजच्या तरुण पिढीवर भाष्य करत सोशल मीडियामध्ये अडकून न राहता परिवर्तनवादी विचार आत्मसात करण्याचे आवाहन केले। या कार्यक्रमाला माजी मंत्री राजेश टोपे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। जालना शहरातील स्वामी विवेकानंद हायस्कूलच्या मैदानावर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते। या व्याख्यानमालेच्या पहिल्या सत्रात बोलताना दंगलकार नितीन चंदनशिवे यांनी आजच्या तरुण पिढीवर तीव्र भाष्य केले। आंबेडकरी चळवळ आणि आजचा तरुण या विषयावर विचार मांडताना त्यांनी सांगितले की आजची तरुण पिढी सोशल मीडियावर अधिक वेळ घालवत असून परिवर्तनाच्या चळवळीपासून दूर जात आहे। महापुरुषांच्या पुतळ्याजवळ गर्दी करण्यापेक्षा त्यांच्या विचारांजवळ आणि पुस्तकांकडे वळणे अधिक गरजेचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। तसेच जाती धर्माच्या आधारावर वाढत चाललेला तणाव हा देशासाठी घातक असल्याचं सांगत मी प्रथम भारतीय आहे ही भावना प्रत्येकामध्ये असणे आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलंय। यावेळी त्यांनी कांबळे ही कविता सादर करत तरुणांना प्रेरणादायी संदेश दिलाय। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे हे होते। माजी मंत्री राजेश टोपे, भीमा कायदा सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विलास डोळसे, सामाजिक कार्यकर्ते सुनील साळवे, व्याख्यानमालेचे सचिव सुधाकर भाई रत्नपारखे, कार्याध्यक्ष साईनाथ चिन्ना दोरे, सचिन कांबळे, स्वप्नील गायकवाड, डॉक्टर प्रियदर्शन भवरे यांच्यासह मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिसादाने सुरुवात झालेली व्याख्यानमाला आपण पाहिलेलं आहे की 49 वर्षांमध्ये या व्याख्यानमालेला देशातल्या, महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध अशा व्याख्यात्यांनी, विचारवंतांनी इथं हजेरी लावलेली आहे। नुसतं महाराष्ट्रच नाही तर या देशातल्या अनेक मोठमोठ्या विचारवंतांनी या ठिकाणी हजेरी लावलेली आहे आणि या व्याख्यानमालेच्या माध्यमातून आपल्या जालनाकरांचं प्रबोधन केलेलं आहे। अशी ही व्याख्यानमाला कालांतराने आपण पाहतो की फुलंब्रीकर नाट्यगृहामध्ये या मोठ्या प्रमाणामध्ये या व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। म्हणजे 1997ला मी या ठिकाणी आलो आणि सर्वप्रथम व्याख्यानमालेला हजर होतो। तेव्हा ही व्याख्यानमाला फुलंब्रीकर नाट्यगृहामध्ये होत होती आणि या व्याख्यानमालेला फुलंब्रीकर नाट्यगृहामध्ये जालना शहरातले सर्व प्रतिष्ठित लोक उपस्थित राहत होते नव्हे तर जालना शहराच्या बाहेरचे लोक सुद्धा या व्याख्यानमालेला उपस्थित राहत होते आणि व्याख्यानाचा मोठ्या प्रमाणामध्ये लाभ घेत होते। परंतु दुर्दैव असं की कालांतराने आपण आज पाहतो की फुलंब्रीकर नाट्यगृहाचं जे रूप आहे किंवा जी स्थिती आहे ते अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये आहे। खरं म्हणजे अशा मोठ्या प्रमाणात चालणारी व्याख्यानमाला, वैभवशाली व्याख्यानमाला, आणि जेव्हा ते फुलंब्रीकर नाट्यगृहामध्ये होते तेव्हा
या व्याख्यानमालेला वेगळेच महत्त्व प्राप्त होते आणि या नाट्यगृहाच्या दुर्दशेमुळे आज आपल्याला दुर्दैवाने ही व्याख्यानमाला तिथं घेता येत नाही. माझी उपस्थित असलेल्या या विचारपीठावरती जे काही आपले राजकीय पुढारी आहे, विचारवंत आहे, यांना मला असं वाटतं, सांगावं असं वाटतं की या व्याख्यानमालेला पुन्हा एकदा चांगले दिवस आणण्यासाठी किंवा जालना शहरातील सांस्कृतिक भूक भागवण्यासाठी या नाट्यगृहाला पुन्हा एकदा नवं रूप देऊन ही या कार्यक्रमाची शोभा आणखी मोठ्या प्रमाणात वाढेल आणि त्यासाठी या नाट्यगृहाची उभारणी किंवा पुन्हा नव्यानं पुनर्बांधणी करणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून सांस्कृतिक जी चळवळ आहे ही आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये राबवता येईल. या ठिकाणी पुष्प आणि त्याचं उद्घाटन आज या ठिकाणी होतं आहे. सुरुवातीलाच मी हे अभिमानानं सांगेन की असा एकही वर्ष खंडित झालेला नाही ज्या वर्षी राजेश भैया या व्याख्यानमालेला अनुपस्थित आहे. ज्या वेळेस मला बोलवलेलं आहे त्यावेळी मी आवर्जून आलेलो आहे आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे, ही मला आपल्याला आवर्जून सांगितलं पाहिजे. मी यासाठी आवर्जून याचा उल्लेख करतोय की खरोखर कष्टाने आणि खूप मेहनतीने प्रयत्नाने ही व्याख्यानमाला मागच्या 49-50 वर्षापासून चालू. हे सर्वसाधारण काम नक्कीच नाही आहे. व्याख्यानमाला चालवणं आणि त्यातल्या त्या महामानवाच्या नावाची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या नावांची ही व्याख्यानमाला चालवणं, ही त्याला एक वेगळं महत्त्व आहे आणि ते महत्त्व जपण्याचं काम सर्व चालकांनी केलेलं आहे. यातून काय होतं तर आपण सर्व महामानवांच्या किंवा सर्व महापुरुषांच्या वेगवेगळ्या जयंत्या साजऱ्या करणं हे आपलं नेहमीचंच दरवर्षीचं आपण कर्तव्य आणि जबाबदारी समजतो. पण बऱ्याचदा या अशा पद्धतीच्या जयंत्या कुठेतरी हुल्लडबाजी करण्यात सुद्धा त्या ठिकाणी साजरा केल्या जातात. मला वाटतं अत्यंत चांगला विचार म्हणजे व्याख्यानमालेच्या माध्यमातून खूप चांगले वक्ते, विचारवंत बोलवायचे आणि त्यातून समाजाचं भरणपोषण करायचं. विचाराचं एक जे काही धन आहे ते विचाराचं धन लुटण्याचं काम या व्याख्यानमालेतून होतं आणि त्यातून समाज ज्याला एक चांगली दिशा देण्याचं काम होतं, एक समृद्ध समाज घडण्याचं काम होतं. खरं तर सगळ्या सामाजिक क्रांत्या या विचारातूनच झालेल्या आहेत आणि त्यामुळं विचारातून झालेल्या या सामाजिक क्रांती असल्यामुळे मला असं वाटतं की अशा व्याख्यानमालेचं जी विचार पेरण्याचं काम व्याख्यानमाला करते त्या व्याख्यानमालेचं माझ्याजवळ फार महत्त्व आहे आणि म्हणूनच हे महत्त्व तुम्ही सगळे उपस्थित लोक जाणता म्हणून तुम्ही आवर्जून उपस्थित आहात. मी तुमचे सुद्धा या निमित्ताने जाहीर असे आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांचं अभिनंदनही करतो. सारे धर्मग्रंथ वाचले, पान चाळताना फक्त एवढीच चूक झाली, बोटाला जिभेवर न्यावं लागलं. ही सारे धर्मग्रंथ वाचले, पान चाळताना फक्त एवढीच चूक झाली, बोटाला जिभेवर न्यावं लागलं. मी सोपं केलं, मी धर्मालाच थुक्का लावला आणि मी मानून चाललो. ही परवा घर रंगवताना रंगांचीच फार भीती वाटली. लोक हरामी, घराचा रंग बघून माणसाची जात ठरवतात. म्हणून मी अख्खं घरच पांढरं शुभ्र केलं. मी जातीलाच चुना लावला आणि मी माणसात आलो. हे माणसात येणं आज गरजेचं आहे आणि माणसात या म्हणली मला माहिती आहे. पण या आंबेडकरी चळवळीचा या व्याख्यानमाला सुरू असतात हे काहीतरी चळवळीत चांगलं सुरू आहे. त्याचा परिणाम असा झाला किमान आमच्या तरी बायका खराच्या दारात वरात काढून घ्यायला गेल्या नाहीत. हे या आंबेडकरी चळवळीचं यश आहे. तरी बी एखादी गेली असेल तर ती आमची नाही.
आणि ती कधी व्याख्यानमालेत आलीच नसेल ना. भले आमची डीजेवर नसतेली येड्यागत काहीतरी करतेली, पण ते तिकडे जात नाही. चळवळी दहशत तेवढीच आहे. ही जी जुनी माणसं काही या ठिकाणी आलेत ना, केस पिकलेली, चष्मा लागलेली, 80च्या पुढची पण काय काय ती बघायला आलेत. आणि त्यांचा पॅन्थरचा काळ त्यांनी अनुभवलेला आहे. ते हे बघायला आलेत की आमच्या नंतर यात काहीतरी चांगलं आहे का. तर आमचं कर्तव्य आहे त्यांना विश्वास देणे की तुमच्या माघारी हाय आम्ही झेंडा उचलाय. सगळंच काही संपलंय असंही नाही ना. या देशातच नव्हे तर जगाचा केंद्रबिंदू हा जय भीम आहे. म्हणजे जेव्हा घुसतय त्यावेळेला म्हणायचं युद्ध नको बुद्ध आवा. म्हणजे चुलीत लाकडं घातल्यावर डोळ्यात धूर गेल्यावर पण तेच बुद्ध आवा. आता एखाद्याला टोचला असेल पक्षाचा असला कुठला देव तर मला माफ कर, तू दुसरं काय करणार आहेस. लईत लईत शाई नाही तर चुना टाकणार आहेस. सगळं संपत चाललंय तरी सुद्धा ही चळवळ उभी आहे. आम्ही बागेश्वर बाबाच्या मागे धावणारी गाढवं नाही. आम्ही गाडगे बाबाचा खराट हातात घेणारी आंबेडकरवादी आहोत. आम्हाला कुठल्या बाबाच्या नादाला लागायचं एवढं तरी कळतं. हल्ली मी कीर्तनकार बघतोय गल्ली बोळत महाराज म्हणते एकमेकाला. अरे महाराष्ट्रात दोनच महाराज, एक शिवाजी महाराज आणि दुसरा तुकाराम महाराज. हे तिसरं कुठलं काढलं. बाबा बी तीनच, गाडगे बाबा, तुकडोजी बाबा ना आमचा बाबा. आता हे आमचा बाबा म्हणली चुकलो मी, एखाद्याला उठून हाणायला पाहिजे होत मला, पण त्यानं ऐकलं ना. काय संबंध आहे आमचा आमचे बाबासाहेब म्हणायचे. मी तर म्हणतो टोपे साहेब एक कायदाच करा. एखादा मराठा जर म्हटला शिवबा आमचे, बिना जामीन गुन्हा दाखल झाला पाहिजे. एखादा बौद्ध म्हटला बाबासाहेब आमचे, 3 वर्ष जामीन द्यायचं नाही. आणि एखादा जर माग म्हटला अण्णाभाऊ आमचेच, त्याला अंडा असेल. काय संबंध आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचा अध्यक्ष हा बौद्धच असतो. छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव समितीचा हा मराठाच असतो. हे इकडे तिकडे का नाही होत. इथं 80 100 मधली 90 ही बौद्धच आहे. फक्त डीजे लागल्यावर सगळी एकत्र आमच्या इथे. आणि तिथं वाव असतो कलेला. आणि काय काय जण तर ते फेसबुकवर ऍक्टिव्ह आहेत. परवा ग्रुप बघितले ते फेसबुकला, 500 करोड मराठा मावळ्यांचा ग्रुप काढला होता. मला वाटलं 500 करोड कसे काय मराठा झाले. तेवढ्यात जरा बोट सरलं खाली ग्रुप दिसला, 10,000 करोड बौद्धांचा ग्रुप. मला वाटलं देशाची लोकसंख्या 150 कोटी, ती बी मोजली नाही म्हणून. बर किड्या मुंग्या सकट मोजली तरी एवढी होत नाही. पण 10,000 करोड बौद्ध फेसबुकवर कुठून आणले.
म्हटलं यात चांगलं काहीतरी असेल बघावं. तर ते आत गेल्यावर लक्षात आलं ती निळी साडी, निळा फेटा, फेट्यात बाबासाहेब, सुंदर मुलगी, एक डोळा बारीक केलाय, गॉगल असा नाकापर्यंत, अशी तिरकी, एक डोळा बारीक करून अर्धी छाती उघडीन. ते तर त्या फोटोवर त्यानं लिहिले त्या ॲडमिननं, एका बापाच्या अवलाद असाल तर कमेंटमध्ये जय भीम द्या. हा मग लिहायलाच लागतंय. अगदी शहाण्याला सुद्धा वेळ काढून लिहायला नाही, जेव्हा परत डोक्यात दोन बापाचा. आणि तीच जयंती जवळ आली ती फेसबुकवर पोस्ट टाकते, आम्ही वर्षभर वाचतो, आम्ही जयंती एक दिवस नाचूनच साजरी करणार. हे जो आम्ही खून करायचा सुरू झालोय ना महापुरुषांचा, म्हणूनच हे सुरू झाले ना. शिवाजी महाराजांच्या नावाची बाटली घेऊन सावरकरांचं औषध पाजलं ना आम्हाला. 4 वर्षापूर्वी जय शिवराय जय शिवराय होत होतं, जय शिवराय बंद झाला आता जय श्रीराम आला. असं म्हटलं की मला मारते. मी रामकृष्ण हरी म्हणतो ना, ह्यातला राम आमचा आहे, कृष्ण आमचा आहे, हरी आमचा आहे. गावगाड्यावरची आमची माणुसकी संपायला लागली हळूहळू. अंगावर येऊन कुठला राम काढलाय. आता ही व्हायरल झाली आहे, मला नोटीस. तिकडं बॉस आहेच कुणाच तरी, पाठवा नोटीस, नाहीतर आयडी बंद, फीडी बंद, आतमध्ये घालते. मला बी नीट बघून घ्या, लई दिवस बाहेर नाही मी. पण दाड्या पुरवाळून कविता लिहिणारा तसला कवी बी नाही ना. पक्का आंबेडकर वाले, जिरूस तर लिवीन पण खरंच लिवीन. जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येणाऱ्या केंद्र आणि राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांची प्रभावी अंमलबजावणी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन तणावमुक्त वातावरणात करण्यात येईल, असा मनोदय जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णकांत कवरेया यांनी व्यक्त केला आहे. जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येणाऱ्या केंद्र आणि राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांची प्रभावी अंमलबजावणी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन तणावमुक्त वातावरणात करण्यात येईल, असा मनोदय जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णकांत कनवारिया यांनी व्यक्त केलाय. माजी मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू PM यांच्या जागी कृष्णकांत कनवारिया यांनी नुकताच पदभार स्वीकारलाय. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी आज जिल्हा परिषदेच्या विविध विभागांना भेट देऊन कामकाज आणि कर्मचारी यांचा आढावा घेतलाय. यावेळी त्यांनी संबंधित विभाग प्रमुख, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी, सूचना आणि आक्षेप जाणून घेतले. कनवारिया म्हणाले की जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासासाठी विविध योजना राबवल्या जातात. या योजनांची अंमलबजावणी करताना प्रशासन आणि कर्मचारी यांच्यात समन्वय, सुसंवाद आणि सकारात्मक दृष्टिकोन अत्यंत आवश्यक असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं आहे. शिक्षण, आरोग्य, स्वच्छता अभियान, महिला व बाल कल्याण विभाग, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आदींसह सर्वच विभागांमध्ये अधिक जोमाने काम केले जाईल, असंही त्यांनी सांगितलंय. यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले हे देखील उपस्थित होते. वाटतं तुम्ही सगळे डिपार्टमेंट बघितले, आरोग्य बघितलं, पाणी पुरवठा बघितलं, शिक्षण विभाग बघितला. काय आढळलं तुम्हाला आणि काय व्हायला पाहिजे असं वाटतं? प्रथम दिशेने तुमचं ऑब्झर्वेशन काय म्हणतं? आज मैंने ज्वाइन किया है, तो इसलिए मैंने सारे डिपार्टमेंट्स का आज विज़िट किया है, देखने के लिए कि क्या उनकी इश्यूज़ है, कर्मचारी प्रेजेंट है कि नहीं है, और हम क्या उनके लिए आगे बेटर कर सकते हैं ताकि वो बेटर एनवायरनमेंट में आगे काम कर सकें. उसके साथ ही मैं अभी HOD वाइज बढ़ावा ले रहा हूँ. अभी मैंने कल हेल्थ डिपार्टमेंट का बढ़ावा लिया है, आज एजुकेशन का है, तो ऐसे HOD वाइज बढ़ावा ले रहा हूँ कि क्या उनकी लास्ट ईयर की स्कीम्स थी उसका इम्प्लीमेंटेशन किस स्टेज पे है, और नेक्स्ट 1 ईयर का हमारा क्या विज़न है, उसको हम कैसे इम्प्लीमेंट करने वाले हैं, उसको डिस्कशन के साथ हम और उसको बेटर कैसे कर सकते हैं. और मैंने कल जैसे हेल्थ डिपार्टमेंट है उसको क्लियर इंस्ट्रक्शन दिए कि हेल्थ ऐसा सब्जेक्ट है जिसमें हमारी कैजुअल अप्रोच बिल्कुल नहीं चल सकती. हाँ, और उसके साथ में उनको ये स्ट्रिक्ट इंस्ट्रक्शन दिए हैं
कि जो भी हमारी टाइमलाइन है हम कोशिश करेंगे उसके साथ स्टिक करने की। और अगर उस जो हमारे टारगेट्स भी है, स्पेशली IMR का टारगेट हो गया, MMR का टारगेट हो गया, ये ऐसे विषय कि जो जनता को बहुत ज़्यादा अफेक्ट करते हैं ना, तो इन पे हमारा स्पेशल फोकस रहेगा। तो ये मैंने अभी तक का मेरा ये यहाँ का ऑब्जर्वेशन रहा है। और जैसे जैसे हम आगे बाकी डिपार्टमेंट का बढ़ावा लेंगे तो उसके बाद हम आपको आगे इन्फॉर्म कर देंगे कि हमारा आगे का विजन क्या है। अभी हमारा डिस्कशन चल रहा है बाकी सभी डिपार्टमेंट के साथ में। ओके सर, काही लोक अब्सेंट पाहणीमध्ये आढळले, त्यांना काय आपण नहीं एब्सेंट है, उनसे शोकोज किया जा रहा है कि बहुत ही कम लोग ऐसे थे जो एब्सेंट थे, तो उनसे शोकोज किया जाएगा। उसके बाद में जो उनका रिप्लाई आता है कि विद परमिशन थे या परमिशन नहीं थी, उसके बाद में उन पर डिसिप्लिनरी एक्शन लिया जाएगा। कितने लोग थे सर? नंबर अभी मेरे को एग्जैक्टली याद नहीं है क्योंकि बहुत सारे डिपार्टमेंट थे, तो उनके HODs को मैंने बोला है कि आप इनकी रिपोर्ट मेरे को कीजिए। जैन समाजातील अत्यंत पवित्र आणि प्रेरणादायी असा विश्व नमोकार दिवस आज जालना येथील गुरु गणेश तपोभूमी येथे मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आलाय। या दिव्य कार्यक्रमाचं आयोजन जितो लेडीज विंग आणि जितो यूथ विंग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलं होतं। जैन समाजातील अत्यंत पवित्र आणि प्रेरणादायी असा विश्व नमोकार दिवस आज जालना येथील गुरु गणेश तपोभूमी येथे मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आलाय। या दिव्य कार्यक्रमाचं आयोजन जितो लेडीज विंग आणि जितो यूथ विंग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलं होतं। या प्रसंगी साधू संतांसह 1500 भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नमोकार मंत्राचा सामूहिक जप केलाय। सामूहिक जपामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरण, शांतता आणि सकारात्मक ऊर्जेने भरून गेला होता। आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात नमोकार मंत्र हा शांती, संयम आणि आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग आहे असा संदेश या कार्यक्रमातून समाजापर्यंत पोहोचवण्यात आलाय। या उपक्रमामुळे समाजात एकता, श्रद्धा आणि विश्वशांतीचा संदेश देण्याचा सुंदर प्रयत्न करण्यात आलाय। कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन महिला आघाडीच्या अध्यक्षा दीप्ती पाटणी, सचिव अंकिता बोरुदिया, रोमा पाटणी, राखी आबड, पुआ मुथा, युवा आघाडीचे अध्यक्ष कुशल गिल्डा, सचिन रोशन रुनवाल, आकाश मुथा, स्मित मेहता, परेश जैन, स्मिता गादिया, राखी लुनिया, नेहा पाटणी, मंज आबड, सारिका दरडा, स्वाती मंडोत, दर्शना सेठिया, पूनम सुराना, वंदना चोरडिया, कविता छाचेड यांच्यासह समाज बांधवांचे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान लाभले। या कार्यक्रमाला मान्यवर, कार्यकर्ते आणि भाविक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। विश्व नवकार दिवस की सभी को हार्दिक शुभकामनाएं। आज 9 अप्रैल विश्व नवकार दिवस का कार्यक्रम आयोजित किया गया है यहाँ पे गुरु गणेश सभा मंडपम में। यह कार्यक्रम जितो द्वारा 108 से अधिक देशों में और सभी स्थानों पर एक साथ एक ही समय पर आयोजित किया गया है। विश्व शांति के लिए ये कार्यक्रम आयोजित किया गया है और इसका आज जो दिल्ली में विज्ञान भवन में वहाँ से ये शुभारंभ हुआ। वहाँ पर जो चीफ गेस्ट थे वो माननीय अमित शाह जी, हमारे गृह मंत्री, वो आए थे। लास्ट ईयर प्रधानमंत्री जी नरेंद्र मोदी जी भी चीफ गेस्ट थे इस कार्यक्रम में और राष्ट्रपति जी के वहाँ पर भी ये कार्यक्रम हुआ है। तो आज गुरु गणेश सभा मंडपम में लगभग 2-2,500 लोग आए थे यहाँ पर और बहुत ही अच्छे से, बहुत शांतिपूर्वक ये कार्यक्रम किया गया है सकल जैन समाज द्वारा, जीतो द्वारा, विश्व शांति के लिए। बहुत बहुत धन्यवाद। विश्व नवकार दिवस की सभी को हार्दिक हार्दिक शुभकामना। हमें बहुत हर्ष और उल्लास के साथ ये कहने मिलता है प्रति वर्ष कि 9 अप्रैल 2026 विश्व नवकार महामंत्र दिवस के तौर पे जीतो ने जो पुढाकार लिया है कि इस दिवस को हम लोग नवकार महामंत्र दिवस के रूप में मनाएं। ऐसी पहल हम पिछले साल भी किए थे और इस साल भी किए हैं और समस्त सकल जैन समाज जालना का यहाँ पर आज मौजूद था गणेश भवन तपोधाम में। और इस पावन भूमि पर आज सकल जैन समाज के संत यहाँ पर मौजूद थे और उनकी मौजूदगी में, उनके आशीर्वाद से आज का ये विश्व नवकार महामंत्र का जाप जो 1 घंटा 8 मिनट चला है वो बहुत अच्छे तरीके से कंप्लीट हुआ है। और हम सभी से चाहेंगे कि दुनिया में जो अशांति का माहौल है और जो युद्ध चल रहा है उसके लिए हम सब लोग प्रार्थना करें कि ये युद्ध रुक जाए और जिस प्रकार जैन धर्म अग्रसर तरीके से अहिंसा को आगे बढ़ाता है उसी प्रकार सभी धर्म अहिंसा और पीस में विश्वास रखें। जय जी। जालन्याच्या चंदनझिरा पोलिसांनी तत्पर कारवाई केली। अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा अवघ्या काही तासात शोध घेण्यात पोलिसांना यश आलंय। या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। जालना जिल्ह्यातील चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 15 वर्षीय मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं।
संशयित आरोपी सुनील अंभोरे याने मुलीला फूस लावून पळून नेलं होतं. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात लपल्याचं उघड झालं होतं. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत छापा टाकला आणि मुलीची सुखरूप सुटका केली आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहे. काय गुन्हा दाखल आहे चंदनजिरा पोलीस ठाण्यात? चंदनजिरा पोलीस स्टेशन येथे सोमवारी दिनांक 5/4/2026 रोजी एक फिर्यादी आले. त्यांनी सांगितलं की बाबा माझी 15 वर्षाची मुलगी कोणीतरी फूस लावून पळून नेली. त्यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला चंदनजिऱ्याला 203/26 असा एक CR नंबर दाखल झाला आणि माननीय वरिष्ठांच्या आदेशाने तो सदरचा गुन्हा आमच्याकडे तपासासाठी आला. फिर्यादीचे अवलोकन केल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की बाबा ती मुलगी एका मुलांनी तिच्याच नातेवाईकांनी लग्नाचे आमिष दाखवून तिला फूस लावून पळून नेलेला आहे. त्याच्यामध्ये त्याचा मोबाईल नंबर हस्तगत केला आम्ही आणि मोबाईल हस्तगत करून त्याचं टावर लोकेशन वगैरे काढलं. त्याचं लोकेशन काढल्यानंतर सायबरवाल्यांच्या मदतीने स्थानिक ज्या एरियामध्ये लोकेशन आलं त्या स्थानिक पोलिसांची मदत घेतली. त्यांना पण विचारपूस केली. तिकडे त्याचे नातेवाईक आहेत ती माहिती घेतली आणि मग आम्ही एक टीम घेऊन सोलापूर जिल्ह्यामध्ये करमाळा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जेऊर या ठिकाणी गेलो आणि तिथून सदरची मुलगी अल्पवयीन मुलगी आणि आरोपी यांना ताब्यात घेऊन आम्ही परत आलो. जालना शहरात आज माजी आमदार तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते कैलास गोरंट्याल यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक आणि लोकोपयोगी कार्यक्रमांची अक्षरशः रेलचेल पाहायला मिळाली आहे. शहरभर ठिकठिकाणी शुभेच्छांचा वर्षाव होत असताना गोरंट्याल यांनी मात्र आपला वाढदिवस साध्या पद्धतीने रक्तदान आणि समाजसेवा करत साजरा केला आहे. नागरिकांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांनी मनापासून आभार मानले आहे. जालना शहरात आज सकाळपासूनच माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या वाढदिवसानिमित्त उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालंय. शहरातील विविध भागात कार्यकर्त्यांकडून रक्तदान शिबिरे, अन्नदान, गरजूंसाठी वस्तू वाटप अशा समाज उपयोगी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. राजकारणाच्या गदारोळात देखील सामाजिक बांधिलकी जपणारा नेता अशी त्यांची प्रतिमा पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. दरम्यान शहरातील अनेक ठिकाणी बॅनर, पोस्टर आणि शुभेच्छा फलकांनी जालना शहर अक्षरशः झाकले गेले होते. कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आलाय तर अनेकांनी प्रत्यक्ष भेटून गोरंट्याल यांना शुभेच्छा दिल्या. माझा वाढदिवस नागरिकांनी विविध समाज उपयोगी कार्यक्रमांनी साजरा केलाय, याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. जनतेचे प्रेम आणि आशीर्वाद यामुळेच मला काम करण्याची प्रेरणा मिळते, अशी प्रतिक्रिया माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी मीडियाशी बोलताना दिली. आयोजित कार्यक्रमाला महानगरपालिकेच्या महापौर वंदना मगरे, युवा नेते अक्षय गोरंट्याल, नगरसेवक महावीर ढक्का, रमेश गौरक्षक, अशोक पवार, शशिकांत घुगे, जीवन सले, सतीश जाधव, संदीप खरात, कल्याण भदनेकर, अमोल धानुरे, छोटू चित्राल, योगेश पाटील, अमोल सरोदे, आनंद वाघमारे, रणजित मगरे, ॲडव्होकेट रीमा खरात यांच्यासह जालना शहरातील प्रतिष्ठित नागरिक, महानगरपालिकेतील नगरसेवक, महानगरपालिका प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. बघा, यावर्षी वाढदिवस अत्यंत साध्या आणि सोपं, समाज उपयोग, विद्यार्थ्यांना वही वाटप, रक्तदान, रुग्णांना फलफ्रूट असा आम्ही या वर्षी सादर केला आहे गेल्या 3 दिवसापासून. आणि आज 9, 10, 11 म्हणजे पूर्ण सप्ताह माझ्या वाढदिवसात जालनेकरांनी सादर केला. त्याबद्दल मी जालनेकरांचा मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि लोकांच्या मनात असल्यामुळे आज मी बघितलं की सकाळपासून लोकांचा ओघ माझ्या ऑफिसला, माझ्या जिथं मी करतोय तिथं आणि फार प्रोग्राम ठेवलेले लोक. मी जनतेचं मनातला सध्या आमदार आहे म्हणून लोक मला एवढा शुभेच्छा द्यायला आलेले आहे. सकाळपासून किती वाजता बाहेर निघले तुम्ही आज? मी सकाळी 8:30ला बाहेर निघलो आणि आता मला वाटतं की 4 वाजता आहे. नंतर संध्याकाळी 6 नंतर पुन्हा लोक मला भेटायला येणार आहे आणि उद्याचा दिवस आणि परवाचा दिवस पण भरगच्च प्रोग्राम. जालन्यात समृद्धी महामार्गावरून धोकादायक रसायनाची वाहतूक करताना मोठा निष्काळजीपणा समोर आलाय. अमोनिया नायट्रेट वाहतूक करणाऱ्या टँकरमधून गळती होत असल्याची धक्कादायक घटना जालना परिसरात उघडकीस आली असून या प्रकरणी टँकर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालना जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर 6 एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली होती. यावेळी मुंबईहून नागपूरकडे जात असताना अमोनियम नायट्रेटची गळती होत आहे ही माहिती
मिळताच समृद्धी महामार्ग उपअभियंता कोटेचा आणि ठेकेदार चेतन शिंदे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. जालना साखळी क्रमांक 360 RHS येथे पोहोचून त्यांनी संबंधित टँकर थांबवला आणि चौकशी दरम्यान टँकर चालकाने आपले नाव सुनील प्रकाश तिवारी असे सांगितले. यावेळी तपासात आढळून आले की अमोनियम नायट्रेट सारख्या धोकादायक रसायनाची गळती सुरू असतानाही चालकाने कोणतीही सुरक्षा उपाययोजना केली नाही, तसेच पोलिसांना याबाबत माहिती दिली नाही. या निष्काळजीपणामुळे समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता. या प्रकरणी उपअभियंता अतुल कोटेचा यांच्या तक्रारीवरून टँकर चालक सुनील तिवारी याच्या विरोधात तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहे. जालना जिल्ह्यात आगामी सण आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शस्त्रबंदी आणि जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहे. जालन्याचे अपर जिल्हा दंडाधिकारी शशिकांत हदगल यांनी हे आदेश जारी केले आहे. जालना जिल्ह्यात 11 एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले जयंती, 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, 19 एप्रिल रोजी अक्षय तृतीया हे सण उत्सव साजरे केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जालना जिल्ह्याच्या संपूर्ण हद्दीत 21 एप्रिल रात्री 12 वाजेपर्यंत शस्त्रबंदी आणि जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या आदेशानुसार शस्त्रे, तलवारी, बंदुका किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच कोणत्याही ठिकाणी 5 किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास किंवा मिरवणूक काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र हा आदेश शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच उपविभागातील पोलीस अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुका, सभा आणि मोर्चांना लागू राहणार नाही असंही आदेशात नमूद करण्यात आलंय. याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU. जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी. जालना शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला 2026चं भव्य आयोजन.
जालना शहरात सामाजिक, शैक्षणिक आणि वैचारिक वातावरणाला चालना देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला 2026चं आयोजन करण्यात आलंय. ही व्याख्यानमाला 8 एप्रिल ते 13 एप्रिल 2026 दरम्यान संपन्न होत असून नामवंत या व्याख्यानमालेसाठी देश विदेशातील नामवंत वक्त्यांची उपस्थिती होत असून या व्याख्यानमालेत विविध विषयांवर मौलिक मार्गदर्शन होणार आहे. या व्याख्यानमालेची सुरुवात 8 एप्रिल वार बुधवार रोजी पहिल्याचे डॉक्टर कन्हैया कुमार यांचं व्याख्यान होणार आहे. 10 एप्रिल वार शुक्रवार रोजी JNUचे प्राध्यापक डॉक्टर रतनलाल यांचे विचारमंथन होईल. 11 एप्रिल वार शनिवार रोजी प्रमुख व्याख्यात्या मनीषा तोकले यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलंय. 12 एप्रिल वार रविवार रोजी शमीभा पाटील यांचं प्रेरणादायी मार्गदर्शन होणार आहे. तर 13 एप्रिल रोजी पुणे येथील राखी चौरे यांच्या भीमाची वाघीण या भीमगीतांच्या बहारदार कार्यक्रमाने या व्याख्यानमालेचा समारोप करण्यात येणार आहे. दररोज सायंकाळी 7 वाजता होणाऱ्या या व्याख्यानमालेत जालना शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांनी केलंय. या कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला 2026 समितीच्या वतीने करण्यात आले असून अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर शांताराम रायपुरे आणि सचिव सुधाकर भाई रत्नपारखे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचं आवाहन केलंय.